पंढरीचं भूत काही साधं भूत नाही, याच्या मागे लागलं की पुन्हा सोडत. विठ्ठल पायी ठेवणी मन विश्वंभर पातला सदन, घराशी येऊन निज प्रीतीने केले नमन मातेशी. आईला पुन्हा पुन्हा सांगितलं, आई मला पंढरपूरला गेलं पाहिजे ग. आणि काही लोक महिन्याची वारी करतात, काही कार्तिक आणि आषाढी, कारण 2 वाऱ्या तर कंपल्सरी. बाकीच्या वाऱ्या करा अगर नका करू, 2 वाऱ्या तरी केल्या पाहिजेत, कार्तिकी आणि, कारण कार्तिकी आषाढी विसरू नका मज, आणि सांगत तसे गुज पांडुरंग. पांडुरंग म्हणले कार्तिकी आणि आषाढी या 2 वाऱ्या विसरायच्या नाही. त्या 2 कमीत कमी 2 वाऱ्या. आता जुन्या काळामध्ये वारी 5 दिवसाची होती, 5 रात्री, आणि नंतर मग 3 दिवस, दशमी एकादशी आणि द्वादशी. आता काय, आता वारी म्हणजे पट शिवायची, कबड्डी 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 गेला ना. सकाळी घरी निघायचं, दुपारी आंघोळ करायची, संध्याकाळच्या धार काढायला घरी. ती काय वारी गेली वारी. ती वारी पूर्ण होत नाही. चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, आणि द्वादश सोडून कमीत कमी आलं पाहिजे. विश्वंभर बाबा 15 दिवसाला जाऊ लागले, 15 दिवसाला. आता दिहू ते पंढरपूर कमीत कमी 180 ते 200 किलोमीटर अंतर आहे. पायी चालायचं, पायी. 15 दिवसाची वारी सुरू केली विश्वंभर बाबांनी. पंढरपूरला जायचे, दर्शन करायचे, प्रदक्षिणा करायचे, परत महाराज दिहूला यायचे. दिहूत आले की पुन्हा मन म्हणायचं, चल पंढरीकडे, पुन्हा पंढरपूर. आणि जाण्याकरता किती दिवस लागत असतील अंदाज काढा. 5 दिवस लागत असतील त्या काळात, जरी स्पीडने किती चालले तरी. जायला 5 दिवस, यायला 5 दिवस धरा, 10 दिवस गेले, आणि 5 दिवस संसारात. तसं तिथले 2 दिवस पकडले तर मग 3 दिवस राहते संसारात. 15 दिवसाची वारी सुरू केली. कार्तिकी पासून आषाढी पर्यंत 16 वाऱ्या झाल्या विश्वंभर बाबाच्या. आणि 16 वाऱ्या झाल्यानंतर परमात्मा रोज झालं वारीचं. 15 दिवसाला विश्वंभर येतो, पायी येतो, चलून थकला असेल. वारीला आले विश्वंभर बाबा. मंदिरामध्ये पांडुरंगाच्या समोर आहे. पांडुरंगाला बघितलं, उभा राहिले. 1 तास झाला उभा आहे. देवाकडे टकटक बघतात, आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बाबाच्या डोळ्यातून अश्रू आहे. भगवान परमात्मा प्रकट झाले. विश्वंभर बाबाला कडकडून मिठी मारली. विश्वंभर जाणार आहे, आता बाजारात दर्शन झालं ना तुझं, आता जाणार, परत देऊला जा ना देऊला. आता परत देऊला जा. देऊकडे जाऊन त्याला संसाराचं बघ ना. 15 दिवसाला येतो तो, माझं दर्शन तुला झालं ना, आता बस झालं. आता किती वेळ बघतो, मला किती वेळ पाहायचंय. अरे आता परत देऊकडे जाणार आहे. विश्वंभर बाबा म्हणे, पांडुरंगा जी जाऊ वाटत नाही मला, तुला सोडून जाऊ वाटत नाही. सारखं तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतंय. तुला किती वेळा जरी बघितलं तरी मन भरतच नाही. पुन्हा 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 पाहावंच वाटत. काय करू रे, जाऊ वाटत नाही देवा. अरे जाणार म्हणे. अरे मी आहे ना, देऊमध्ये मी आहेच की.
मी नाही असं मोठं ठिकाण आहे का? सगळीकडे मी आहे, सगळीकडे. ज्ञानोबाने सांगितलं ना, विठ्ठल जरीस्थळी भरला, सगळीकडे परमात्मा आहे. रीता ठाव नाही बोलला, सगळीकडे परमात्मा तत्व. येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे म्हणून माळी येते ते पांडुरंग परमात्मा बोलतात विष्णू बाबाला. अरे बाबा, अरे जाणार आहे तो संसाराकडे जा, देवामध्ये जा. आणि मी देवामध्ये नाही आहे ना, देवामध्ये मी विश्वव्यापक आहे, मी सगळीकडे चराचरात आहे, सगळीकडे मी आहे. तुला इथंच बरं यावं वाटतं. पांडुरंगाचं बोलणं विश्वभर बाबांनी मध्येच थांबवलं. म्हणले पांडुरंगा, हे ब्रह्मज्ञान तुम्ही सांगू नका. मला माहिती आहे तुम्ही चराचरामध्ये आहात, सगळीकडे आहात, मला याची कल्पना आहे. पण मला जे रूप आवडते तुमचं सगुण रूप आवडतं ना, आणि सगुण रूप मला पुन्हा पुन्हा बघावं वाटतं ना, म्हणून मला जावं वाटत नाही. म्हणले तू जा, जाईल म्हणे, पण मला तुमचं सतत अनुभव मिळावा, मला सतत तुमचं दर्शन डोळ्यासमोर व्हावं. याच्याकरता मला एखादं काहीतरी मंत्र सांगा, एखादा जप सांगा. पांडुरंगाच्या लक्षात आलं की आता भक्तावर अनुग्रह केला पाहिजे. आणि माझा भगवान परमात्मा भक्तावर खूप प्रेम करतो. भगवान परमात्मा भक्ताकरता स्वतःच गुरु होतो. आणि स्वतः भगवान परमात्मा विश्वंभर बाबाचे गुरु झाले. पुढे महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आणि विश्वंभर बाबाला मंत्र दिला, तू जा आणि या मंत्राचा जप कर, तुला माझं दर्शन अखंड होईल, काही काळजी करू नको. तुझ्या या मंत्रामुळे मी तुला दर्शन देण्याकरता देहूला येईल, तू काळजी नको करू. पण देहूला आता परत जा. बाबाचं मन निघालं महाराज. पंढरपुरातून जाऊ वाटलं, पण भगवंताची आज्ञा आहे घरी आणखी गेलं पाहिजे. जरा कल्पना करा, आपल्या वारीची विश्वंभर बाबाच्या वारीची तुलना करा. आपल्याला पंढरपुरातून कधी निघेल वाटतंय, आणि विश्वंभर बाबाला पंढरपुरातून निघू वाटलं. आले, देऊला आले, पण जो मंत्र सांगितला त्या रामकृष्णारे मंत्राचं चिंतन विश्वंभर बाबाने अखंड चालू ठेवलं. आता बाबा बरोबर एकदा मंत्राचा जप करा तुम्हाला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. ताली वाजवून म्हणा सगळे. काळी 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 आवाज आला पाहिजे. रामकृष्ण हरी
कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विष्णू बाबा घेऊन आले. मन मात्र पांडुरंगापाशी आहे. अखंड चिंतन चालू आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. परमात्म्याच्या चिंतनाचं ध्यान लागलेलं आहे. सेवा रुढी झाले. 16 वाऱ्या केल्या. कार्तिक पासून आषाढीपर्यंत 16 वाऱ्या झाल्या. पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरामध्ये तर मला नाही. माझा विश्वंभर
अखंड माझं ध्यान करतो त्याच्याकरता मला गेलं पाहिजे, तो परत येईल. येण्यासाठी त्याची परिस्थिती राहिली नाही, आता तो थकलाय. आणि एक दिवशी ईश्वर बाबाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि विश्वंभर बाबाला सांगितलं, म्हणे रे विश्वंभर सखया, मजत्वा केले सेवा दुनिया, मी आता आलो तुझी या गावा, पंढरीशी यावया आज्ञा नाही. स्वप्नात जाऊन सांगितलं, विश्वंभरा तू आता पंढरपूरला येऊ नको, आता मी तुझ्या करता आलो. वाऱ्या अशा केल्या पाहिजे की जगाच्या मालकाला घेऊन येतात, अशा वाऱ्या केल्या पाहिजे. आम्ही जातो आणि चुडे घेऊन येतो. पंढरपुरातले चुडे लय भारी असतात. मन चुडेचा, सुकलायाचा, बताशेचा. विश्वंभर बाबा गेले, पांडुरंगालाच घेऊन आले. म्हणे विश्वंभर सखया, काय शब्द आहे? हे माझ्या सखया, पांडुरंगाला म्हणावं, हे जेवलं का? हे विश्वंभर, आता येऊ नको रे पंढरपूरला, येऊ नको रे. मी आलो बघ तुझ्या भेटे करता. मी आलोय आंब्याच्या मनात आहे. आंब्याच्या मनात, आणखी आंब्याच्या मनात येऊ लागला. मी आंब्याच्या मनात आहे. आता वरची वर नेहमी होऊ लागल्या. आंब्याच्या मनामध्ये मी आलोय. विश्वंभर बाबा खावादिशी जागे झाले. स्वप्नातला दृष्टांत पांडुरंग आले आंब्याच्या मनात. सकाळी सकाळी बाबांनी लवकर ओळखलं, गावातल्या लोकांना सांगू लागले, चला आपण देवाला घेऊन येऊ. मला देवाने येऊन सांगितले, आपल्या देव आले, देव आले, आंब्याच्या मनात देव आले. काही दुर्जन वृत्तीची माणसं म्हणली असंच बरळते, त्याला उठलं की देवाशी काही येड लागले म्हणजे याला. लोकांचं असंच असते, देवदेव करायला की येड लागलं होतं, दुसरीकडे चाललं नाही येड लागलं की असंच बरळते. काही सज्जन माणसं असतीलच की गावात, सगळे वाईट थोडेच आहे. सज्जन माणसं नाही असं नाही. तो म्हणतोय तर बघायला काय हरकत आहे, जाऊ तर खरं आंब्याच्या मनात, चला म्हणले. मग आंब्याच्या मनामध्ये सगळी मंडळी आली. आल्यानंतर तिथं सुगंध येऊ लागला. बुक्याचा, आमीर, बुका, सुगंध आहे. तेवढ्यात आकाशवाणी झाली, विश्वंभराच्या भेटीशी निमुषे आले वैकुंठवासी, तरी शस्त्र न लावता भूमिशी, उकरा तयासी निज हस्ते. भगवंताने आज्ञा केली की शस्त्र लावू नका, तुम्ही हाताने उकरा. आणि मग लोकांनी हाताने उकरायला सुरुवात केली, तर मध्ये तुळशीची माळा, बुक्का, आबीर हे निघू लागलं. आणि उकरल्याबरोबर साक्षात पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेबा सहित पांडुरंगाची मूर्ती आंब्याच्या मनामध्ये प्रगट झाली. बोले पंढरीनाथ भगवान की जय. मुने लक्षात ठेवा, जगात सगळ्यात आधी विठ्ठल आणि रुक्मिणीचं एकत्र मंदिर हे देऊळ आहे. अगोदर विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र होते. पंढरपुरामध्ये पांडुरंग पुढे रुक्मिणी महाग आहे, बरोबर नाही. पण आता भक्ताकडे जायचंय, सेवा करावी लागल, म्हणून रुक्मिणी आणि पांडुरंग दोघंच्या दोघं विश्वंभर बाबा करता दिवून आलेले. आणि ती मूर्ती घेतली, आनंद झाला ग्रामवासी लोकांना. वाजत गाजत दिंडी घेऊन भगवंताला गावामध्ये आणले. आणि गावात विश्वंभर बाबाच्या वाड्यातच विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली. आणि विश्वंभर बाबा श्रीमंत होते, 3 वाडे होते. तुकोबरायापर्यंत 3 वाडे होते तुकोबरायांचे मोठे. तुकोबरायापर्यंत श्रीमंती होती, महाजनती होती. 3 वाडे, त्यापैकी आता जी मंदिर आहे पांडुरंगाचं, हे विश्वंभर बाबाच्या वाड्यातलं मंदिर आहे. हे तुकोबरायांचा वाडा आहे पूर्वजांचा, एवढा मोठा वाडा असतो. आणि नंतर त्याला सुधारणा झाली असेल, बांधकाम वाढलं असेल, पण वाडा मोठा असेल, थोडा परिसर. विश्वंभर बाबा करतात भगवान परमात्मा पंढरपूरला आले. म्हणून देवगाव धन्य आहे. का धन्य आहे? तर भगवान परमात्मा देवगावात राहत नाही, नांदतात. धन्य देवगाव भूमी
देऊळगाव धन्य झालं. का धन्य? नांदेड. तिथं देव राहत नाही बरं का, नांदते. राहणं नांदणं फरक आहे. मुलगी माहेरात राहत असते आणि सासरमध्ये नांदत असते. हे राहण्याचा नांदण्याचा फरक आहे. म्हणजे माहेरात जर आली तर तिच्या मनावर 8ला उठल नाही तर 9ला उठल नाही तर 7ला उठल. जर तिला कोणी उठवायला तर मला काय म्हणते झोपते माझ्या लेकीला नांदून आली. तिच्या मनावर जा उठल का उठल. पण सासरमध्ये तसं आहे का? नाही. सासरमध्ये तसं नाही. नांदायचंय ना. म्हणून परमात्मा दिवत राहत नाही, दिवत नांदतात. नांदे तया घरी दैवत पंढरीची. काय विष्णुरामाने संसार केला असताना जगाच्या मार्गाला देहूमध्ये नांदावं लागलं. परमात्मा देहूमध्ये आले, आईसाहेबाला घेऊन आले. देहूमध्ये लोकांनी परमात्म्याची सेवा सुरू केली. विश्वभर बाबाने रोज देवाची पूजा करावी. आणि विश्वभर बाबाला 2 मुलं आहेत, हरी आणि मुकुंदा. 2. आणि विश्वभर बाबाच्या पत्नीचं नाव आहे आमाई. काय झालं, थोडे जरा मुलं उशीर झाली होती आणि विश्वभर बाबाला वार्धक्य आलं. मुलाची लग्न झाली आणि विश्वभर बाबांचं वार्धक्य आलं. विश्वभर बाबा, एक लक्षात घ्या, विश्वभर बाबांना सुद्धा भगवान परमात्म्याने विमानात गेले, फक्त देह गेल्यानंतर. विश्वभर बाबाने वचन दिलेलं आहे. देवाने वचन दिलंय, तुझ्या वंशामध्ये जेवढे जन्माला येतील तेवढ्या लोकांचा उद्धार करायची जिम्मेदारी मी पांडुरंगाने स्वतः घेतलेली आहे. विश्वभर बाबाला वचन दिलेलं आहे. म्हणून तुकोबरायांच्या वंशजामध्ये जेवढे जन्माला येतात त्यांचे वंशज शक्यतो तर पिढ्यामध्ये 1-2 तरी भक्त मंडळी असतातच. तुकोबरायासारखी एका दुसरे त्यांच्यामध्ये भक्त आहेतच. तसे सगळेच मंडळी भक्ती करतात. पण एखादा तरी तुकोबरायासारखा महापुरुष प्रत्येक पिढीत असतो आणि तो कसाही असेल तरी त्याचा उद्धार करायची जिम्मेदारी मी पांडुरंगावर. विमान येतं त्यांना. विश्वभर बाबाने अंतसमय त्यांचा आला. पांडुरंग परमात्म्याने विश्वभर बाबाला विमानात घेऊन गेले. मग हरी आणि मुकुंदा 2 मुलं पांडुरंगाची सेवा करू लागले. वंश परंपरागत पांडुरंगाची पूजा आजही पंढरपूर आपल्या देहूमधल्या पांडुरंगाची पूजेला पुजारी नाही, तुकोबाराचे वंशजच आहेत. आजही ज्यांच्याकडे पूजा आहे त्यांच्याकडे वंशज मंडळी भरपूर आहे. ज्यांच्याकडे पूजा आहे आताचे पुजारी त्यांनी 30 वर्षाला देहू गावाच्या बाहेर मुक्कामच केला. कुठं जरी गेले तरी मुक्कामाला यावं लागतं, कारण पूजा त्यांच्याकडे. तिथं ब्राह्मण वगैरे दुसरा पुजारी नाही, ते स्वतः देहूकडे पूजा करतात. विश्वभर बाबाने पांडुरंग परमात्मा देहूत आणला. हरी आणि मुकुंदा सेवा करू लागले. पण हरी आणि मुकुंदा हे दोघं जरा क्षत्रिय वृत्तीचे होते. क्षत्रिय कुल आहे त्यांचे, क्षत्रिय वृत्तीचे होते. त्यांच्या मनात आलं देवपूजा करून काही तर होणार येते, काय मिळणार आहे, काय शेतीवाडी. आपण क्षत्रिय युद्धामध्ये कुशल होते ते. आपण राजाच्या दरबारामध्ये, आता कुठल्या राजाच्या दरबारामध्ये गेले त्याचा उल्लेख नाही, पण राजाच्या दरबारामध्ये जाऊन काहीतरी करू असं मनात आलं. आणि हरी आणि मुकुंदा देवाची पूजा सोडून राजाच्या दरबारामध्ये नोकरी म्हणून गेले लढाई करण्याकरता. पण आम्हाला सांगितलं जातं, बाळा जाऊ नका रे, आपल्याला देवाला काय कमी केलंय. तुमच्या वडिलांनी सांगून गेले की देवाची सेवा बंद पडली नाही पाहिजे. तुम्ही जर गेला तर देवाची सेवा कोण करेल रे. आई तू आहेस ना, तू कर ना सेवा. आम्ही जातो जरा कमाई करतो, थोडं कमवायचे दिवस आहेत आमच्याकडे, आता शरीर कमवायचे असं मुलांना वाटतं ना. आईने सांगितलं बाबा बाळावर जाऊ नका रे. दोघे पुत्र असती जाण हरी मुकुंदा नाम विधान परी आमाई संसारी उदास मन सप्रेम भजन करीत असे. आमाई मात्र भजन करत होते. त्या दोघांनी आमाईला विचारून हरी आणि मुकुंदा राजाच्या दरबारात गेले. आमाईला वाईट वाटलं, बाळावर नका रे जाऊ, काय देव आपल्याला कमी करत नाही रे. देवाला दिले थोडं खावा, आपल्याला काय करायचं जास्त, जगाला जगायला किती लागते रे. भगवान परमात्मा आपल्याला कमी पडू देणार. ऐका माझं, पण कोण ऐकत आहे, मला कोण ऐकत. हरी आणि मुकुंदा गेले, आमाई मात्र घेऊन राहिले.
तिथून पुढची पूजा आमाईकडे आली. आमाईने पूजा करायची. आमाईने खूप भाविक सज्जन, आमाई बी साधू बरं का, आमाई काही सामान्य नाही. आमाईने परमात्म्याची पूजा करावी, अंतःकरणात प्रेम भरून देवाची रोज पूजा, आंघोळ घालावी, देवाला नैवेद्य, सगळी पूजा करायची आमाई. आणि इकडं काय झालं, इकडे मात्र हरी आणि मुकुंदा राजाच्या दरबारामध्ये त्यांना मोठं पद मिळालं, वाडा मिळाला, संपत्ती मिळाली. आणि वाडा मिळाल्यानंतर, संपत्ती आल्यानंतर माणसाची बुद्धी थोडी बिघडते. मग त्याच्या डोक्यात आलं की आपल्या आईला इकडेच घेऊन यावं, आई थकली आहे, तिथं कोण सांभाळतंय, आपल्या कशी आणावं, आपणच सांभाळावं. म्हणून एक घोडेस्वार आणि पत्र लिहिलं आईला. आणि पत्र लिहिल्यानंतर ते घोडेस्वार आला, आईच्या हातात पत्र दिलं. आईच्या चरणी साष्टांग दंडवत, आई ग, आम्ही आता चांगल्या हुद्द्यावर पोहोचलेलो आहोत, राजाच्या दरबारामध्ये चांगली नोकरी मिळाली, मोठा वाडा मिळालेला आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्यापाशी यावं, आम्ही तुझी सेवा करू, आमच्यापाशी राहायला ये. आईने खूप विनंती केली, बाबा मला तिकडे नेऊ नका. पण पोराने ऐकलं नाही. आता कोण आई वडिलांना नको वाटतं, आम्हाला शहरमध्ये नको, तिथं कोणी आमच्या ओळखीचं नाही, आमचे मित्र नाही, आम्हाला भजन कीर्तन करता येत नाही. शहरमधलं जीवन म्हणजे काय, बंदीखानाच आहे ते. मी त्याला श्रीमंत लोकांची जेल म्हणत असतो. श्रीमंत लोकांची जेल म्हणजे शहरमध्ये दरवाजाच्या बाहेर काहीच नाही, चप्पल सोडायची जागा असता नाही, सगळं आतमध्येच कोंडून घ्यायचं. कसे एखाद्याचे मुलं जर गेले तर पुणे मुंबईला, तर ते आई वडिलांना घेऊन जायचं बघतात. आई वडील नको म्हणतात, तर मुलं ऐकत नाही. आमाईने सांगितलं, बाळा मला तिकडूनच बरं रे, पण ऐकलं नाही. आई तुला यावं लागेल. घोडेस्वारानं सांगितलं, मला असा निरोप आहे, घेतल्याशिवाय परत यायचं नाही. आईचा नाविलाज झाला. आई मंदिरात गेली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणून बघा, माझे मुलं तिकडे गेले रे, मला तुला सोडून जाऊ वाटत नाही, पण आता काय करू. जिथं मुलं तिथं आईचं जीवन पराधीन असतं रे. स्त्रीचं जीवन हे पराधीन आहे. लहानपणी पित्याच्या हातात, तारुण्य दशेमध्ये पतीच्या हातात, आणि वृद्धावस्थेमध्ये मुलांच्या हातात. हे नारी क्या तेरी कहानी, आश्चर्य में है दूध, आंखों में तेरा पानी. किसने गाया बहुत बढ़िया. नारीचं जीवन हे पराधीन जीवन आहे. पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा मला जाऊ वाटत नाही रे, पण काय करू आता, काय मला नाविलाज रे माझा. आता मला बोलवले, घोडेस्वार आला, मला नेल्याशिवाय तो जाणार नाही रे. चालले बघ मी आता, जाते मुलाकडे. आता पर्याय नाही, मला जावं लागतं. जिथं मुलं तिथं राहावं लागतं. स्त्रीचं जीवन वाईट असतं, काय करू आता. देवाचं दर्शन केलं, मन निघाला, पण आता तो ऐकायला ना घोड्यावाला. आमाईला घेऊन तो राजाच्या दरबारी आला. राजवाड्यामध्ये आमाईची सगळी सुंदर व्यवस्था मुलाने केली, पण आईचं मन तिथं आहे ना. मात्र भजन करावं, जप करावा, सारखं ध्यान करावं. आणि मग काही दिवसात आमाईला स्वप्न पडलं. स्वप्नात पांडुरंग परमात्मा आले, आमाई उठ, आमाई उठ. कोण देवा तू आलास, आमाई तू मला सोडून आलीस, तू मला का सोडून आलीस. मला तुझ्याशिवाय करमत नाही का आमाई. तुझ्या मालकाने मला घेऊन आला ना पंढरपुरात, घेऊन आला ना मला. मी पंढरपुरात तुझ्या गावात आलो ना ग. तुझ्या मालकाने मला किती श्रद्धेने आणले, वाऱ्या करून आणलं. माझी किती पूजा करायची तुझे पती, तू मी मला पूजा करायचीस, आंघोळ घालायचीस, मला जीव घालायचीस. तू गेल्यापासून माझ्याकडे कोण नीट बघत नाही ग. कुणीतरी माणूस नेमलाय तुझ्या मुलाने, पण तो नेमलेला माणूस काय नीट पूजा करतो का. वाड्याची माणसं काय करत असतात, सेवा करत नाही ग. आमाई तू आलीस, मला सोडून आलीस, मला सोडून आलीस आमाई. काय आमाईचं प्रेम असेल जरा कल्पना करा. अरे जगाच्या मार्गाने हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी ज्याचं दर्शन होत नाही, तो पांडुरंग परमात्मा, योगी, जपी, तपी, सिद्ध, संन्यासी या लोकांच्या स्वप्नात यायला तयार नाही. त्या देवानं आमाईला म्हणावं, आमाई मला करमत नाही ग. आमाई तू मला सोडून आलीस.
का मला सोडून आलीस आमाई? का सोडून आलीस ग? काय सांगावं त्या आमाई? रोज देवाला स्वप्नात यावं, आमाई तुम्हाला सोडून आलीस? आमाई तू देवाला नाहीच राहिली, मला नाही का करणं तुझ्याशिवाय? आमाईने म्हणावं, देवा तुला खरं सांगते, मला यायचं नव्हतं, पण आणलं रे मुलांनी, माझं मन तिथंच आहे, तुझ्या पशीच आहे, पण मुलं माझं ऐकत नाहीत, कारण काय करू, मी परस्वाधीन स्त्री झाली. आमाई तुम्हाला सोडून आली, देवाने एवढंच करा. आम्हाला आपल्या मुलाला उठून सांगावं, हे बाळा माझं ऐका, देव माझ्या स्वप्नात आले होते, देव मला म्हणत होते मला सोडून का आलीस, मला जाऊ दे रे देवला, मी राहते ना तिथं, मी देवाची सेवा करते, पूजा करते, राहू द्या. पण पोरं म्हणायची, आई तू रात्र दिवस देवाचा जप करतेस ना, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात, तसं काही खरं नसतंय. तुला आम्ही काही कमी केलं का? तुझ्या आम्ही सेवा करतो ना इथं, तुला आम्ही काही कमी केलं का? सांग, इथं राहू गुन्हा काही कमी नाही. कसं सांगा? इकडे पोरं ऐकत नाही, तिकडे देव ऐकत नाही. एक दिवशी देव आमाईच्या स्वप्नात आले, आमाई तुला असं वाटतं का की तुला म्हातारपणे कोणी सांभाळणार नाही, असं वाटतं का तुला? आमाई मी तुला वचन देतो, मी तुझी सगळी सेवा करतो, सगळं तू चल. आमाईचे किती पुण्य असेल, कल्पना करा. काय आमाईने भजन केलं असेल, कशी आमाईने देवाची पूजा केली असेल. जगाच्या मालकाने म्हणावं, आमाई तू चल, मी तुझी सेवा करतो, चल तू चल आमाई, तुला विश्वास नाही का माझ्यावर, मी सगळी सेवा करतो, तू चल. मुलासारखी सेवा करतो, पण चल तू. आमाईने उठून सांगितलं मुलाला, मुलं ऐकणार. आणि दिवशी देव रागावले, देवाने रागावून येऊन स्वप्नात सांगितलं, आमाई तू माझं ऐकत नाहीस ना ग? आज म्हणे पहाटे स्वप्न पडलं होतं आम्हाला, आज घात होणार आहे, घात होणार आहे, तुझी दोन्ही मुलं मरणार आहेत. आज तुझ्या मुलाच्या भरवशावर आलीस ना, ते दोन्ही मुलं आज मरणार आहेत, मग राहा. काय झालं असं आईचा विचार करा ना तुम्ही, ज्या आईला साक्षात पांडुरंग सांगतोय की तुझी दोन्ही मुलं मरणार आहेत, त्या आईची काय अवस्था झाली असेल. कारण आईचं जीवन हे केवळ आणि केवळ लेकरा करताच असतं ना. आई कशा करता जगते, लेकरा करता जगते. आईशिवाय लेकराला दुसरं कोण प्रेम करत, कोण करत नाही. एक कथा अशी ऐकली मी, चंद्रशेखर महाराज कथा सांगतात ते म्हणजे एक आई होती, तिने तपश्चर्या केली ती मुलांच्या सुखाकरता. तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले आणि त्या देवानं आईला सांगितलं म्हणे तू माग, तुला काय मागायचं ते माग, पण मी तुझं सगळं सुख काढून घेणार आहे आणि मग तुला काय मागायचं ते माग. आता सुख काढून घेतलं काय मागावं, माग म्हणे. त्या आईनं काय मागितलं, आई म्हणली मला काही देऊ नको, फक्त माझ्या लेकराचं भाग्य लिहायचं माझ्या हातात दे, तेवढंच मला दे, बाकी काही देऊ नको. कारण आई फक्त लेकराकरता जगते ना. महाराजांनी सुद्धा लिहिलंय, आईच्या चित्तामध्ये केवळ आणि केवळ लेकराचाच विचार.
तुमची चित्त आईशी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती. फायदा करता आई प्रेम करत नाही म्हणून ते कोणते वाक्य वापरलंय म्हणे उत्तम जर पत्नी मिळाली, उत्तम आज्ञाधारक उत्तम जर पत्नी मिळाली तर असं म्हणायचं म्हणे की ही देवाने दिलेली उत्तम भेट आहे. जर आज्ञाधारक सज्जन पतीला अनुकूल असणारी पत्नी मिळाली तर ही देवाने दिलेली भेट आहे. मात्र आई आहे ना, आई हे देवाने दिलेली भेट नाही, तो भेटायला आलेला देव आहे. हे लक्षात घ्या. आईचं चित्त, आईच्या मनामध्ये केवळ लेकराच्या कल्याणाचा हेतू असतो, भाव असतो. साक्षात जगाच्या मालकाने स्वप्नात सांगितलंय, आई तुझ्या दोन्ही मुलाचा घात होणार आहे. काय वाटलं नाही? आई उठली, सकाळी सकाळी मुलं तयार होत होती. बाळा वेगळी आहे काय काय आज माझ्या स्वप्नात पाठवून आली होती. आई रोजच येतात तुझ्या स्वप्नात. अरे आज रागावले होते रे, इतके दिवस मला म्हणत होते चल, पण आज रागावले होते मला आणि मला म्हणले की तुझ्या दोन्ही मुलाचा घात होणार आहे. मुलं म्हणजे आई असं काही नसते, स्वप्नातलं खरं होत नसतं. सगळं स्वप्नातलं खरं होत नसतं हे खरं आहे, पण स्वप्न माणसाला काही गोष्टीचा निर्देश करत असतं, जाणीव करून देत असतं, जागृती करत असतं, आपल्याला काही दिशा दाखवत असतं, काही सूचना करत असतं स्वप्न. आईने सांगितलं बाळाहो विषयाची परीक्षा घेऊन ये. साक्षात देवानं सांगितले रे मला, तुमच्या बापानं देवाला पंढरपूरला आणले रे देवाला. तुमच्या पित्याकरता देव आले, दुसऱ्या कोणाकरता आले नाही. आणि जिम्मेदारी घेतली आहे, तुमची पूजा अखंड चालली पाहिजे आणि वंश चालवायची जिम्मेदारी पांडुरंगाने घेतली आहे. कारण विश्वभर बाबांनी देवाला सांगितलं होतं की माझ्या वंशामध्ये तुझी पूजा अखंड चालली पाहिजे. म्हणजे वंशाची जिम्मेदारी पांडुरंगावरच आहे ना. म्हणून अनेक संतांचे वंश खंडित आहे, पण तुकोबरायचा नाही. तुकोबरायांची वंशावळी चालू आहे, जिम्मेदारी पांडुरंगावर आहे ना. आणि मग आई म्हणजे बाळा वंशाची परीक्षा घेऊन माझं ऐका. हे बघ आई, आम्ही असं ऐकलेलं नाही की स्वप्नाच्या विरुद्ध होत असते. तुला सांगितलं ना आमचा घात होणार आहे, असं होत नसतं काही. असं कर म्हणे, आपण बरोबर जेवण करू. आपल्या पत्नीला सांगितलं जेवायला वाढायला, जेवायला वाढलं. आईला बरोबर घेतल्या दोन मुलांनी. आम्ही जाणारच आहेत तर मरणारच आहेत तर स्वप्नात कळालं बरोबर जेवू म्हणे. आता आईला काय वाटलं असं जरा विचार करा. लेकरं असं बोलते, पाठवण्यानं सांगितलंय. आईचा घास जाईल का? आई जेवायला मुलाबरोबर बसली, बोलती बाळाओ, अरे पाठवण्यानं सांगितलं रे मला, ऐका रे माझं. सगळं सांभाळ करतो म्हणलाय, काही कमी पडू देत नाही आपल्याला. त्याला जिम्मेदारी घेतली आपली सगळ्याची. त्याला उदाहरण देऊन सांगितले की कोणाकोणाचं काय केलं. भगवान परमात्मा सगळ्याचा सांभाळ करतो, गती भरता पडतो साक्षी. कारण भगवान सगळ्या जगाचा पिता आहे. पिता अवश्य जगतो, माता दाता पिता. आणि भक्ताचे काम तर परमात्मा करतोच करतो. भक्तासाठी उभा आहे, सेवा करतो. भक्ताला काही कमी पडू देत नाही. अनेक उदाहरणे इतिहासामध्ये, अनेक उदाहरणे. भक्ताची सेवा करण्याकरता भगवान परमात्मा काही होतो. हे बाळा माझं ऐकणार आहे, पण मुलं काय ऐकते? जेवण झालं, हात धुतला की राजाचा निरोप आला. ताबडतोब लढाईवर हजर व्हा. आईच्या मनात तर पाच चुकलीच की, पण क्षत्रिय वृत्तीची माणसं लढायला घाबरत असतात. ताबडतोब आपल्या तलवारी काढल्या, दोघांनी आपलं सैन्य घोडे तयार केले, लढाईला निघाले. आणि लढाईला गेल्यानंतर घनघोर लढाई झाली. आणि पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे लढाईमध्ये दोन्ही मुलं धारात येतील. हरिज्ञानी
आणि मुकुंद दोघे धाराचे तुकडे. पण रणांगणामध्ये मृत्यू आला की त्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला. हा तो आपला स्वर्ग भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगितले. रणांगणामध्ये लढाई करता करता ज्याचा मृत्यू होतो त्याला स्वर्ग मिळतो, त्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. दोन्हीला मोक्ष मिळाला. अंतकाळाच्या वेळेला आठवण आली आपल्या आईची. आईने सांगितलं होतं, देवाने मला सांगितले म्हणून, पण आता वेळ निघून गेली. त्याने पांडुरंगाचा धावा केला. अंतर समयाला दोघेही मुक्त झाले, मोक्ष पदाला प्राप्त झाले. शत्रूच्या सैन्यानं यांच्या घरादारात लूटमाट केली, काही ठेवलं नाही. सगळी वाताहात झाली, सगळी वाताहात, काही राहिलं नाही. वाडात सगळं धान्य सगळं सगळं लुटलं. दोन विधवा सुना आणि आमाई, त्यातली एक एकाची पत्नी मुकुंदाची, एकाची पत्नी सती गेली, कारण त्या काळात सती द्यायची प्रथा होती. आणि दुसरी बी सती निघाली होती, पण तिच्या पोटात बाळ होतं, ती गर्भवती होती. आणि गर्भवती स्त्रीला सती जाण्याची परवानगी नव्हती, कारण वंशाचा कुलदीपक असतो ना. आणि ती स्त्री म्हणजे सून आणि आमाई दोघीच राहिल्या. मग आमाईला तर दुःखाला पार नाही, सगळी वाताहात झाली, काहीच राहिलं नाही. संध्याकाळी देव परत स्वप्नात आले. आमाई रडू नको ग, तुला मी सांगितलं होतं, तू माझं ऐकलं नाहीस. असू दे, तू आता मी देऊ नये, तुला सांभाळत होतो, मी तुझ्या मालकाला वचन दिले म्हणून माझी तळमळ. चल. आम्ही सुनाला सांगितलं आपलं देवाला गेलं पाहिजे. सुनाला सांगितलं, मी बाळापणा करता माहेराला जाते, तुम्ही देऊला जा आणि पांडुरंगाची सेवा करा. आणि आम्ही परत देऊला आल्या. देऊला आल्या, देवाची पूजा. पण आता सून नाही, मुलगा नाही, सगळी वाताहात झाली, कुणीच नाही वाड्यात. एकटीच आमाई रडून 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 एवढी रडली. आमाईने एवढा शोक केला. म्हणे गणपती बाबांनी लिहिलंय की विश्वभर बाबाच्या समोर वाड्यामध्ये एक शेवग्याच्या झाडाचं, शेवग्याच्या शेंगाचं झाड होतं, एक शेवग्याच्या शेंगाचं. ते झाड आमाई रडून 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 ते झाड वाळून गेलं. एवढी रडली आमाई. काय माझं झालं? सोन्यासारखा संसार होता, सगळं घरधाम भरलं होतं, पण दोन्ही मुलं गेली. देवाने हिरावून घेतली. घात झाला आमच्या कुळाचा, असं आम्ही आता शेवटी दुःखामध्ये माणूस बोलतो ना. रडल्या एवढ्या रडल्या की रडून रडून आमाईचे डोळेच गेले, आंधळ्या झाल्या. आणि देवाची पूजा तर करायची आहे. मग आता कोण आहे? काय माझा पांडुरंग दया घेणे. पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आमाईची सेवा करावी लागते का? आमाईला दिसत नाही, घरात कोणी नाही, पाणी कोण आणून देईल, आमाईच्या हाताखाली कोण करत? चल. आणि भगवान परमात्म्यानं आमाईला, तसं तर आमाईला अगोदर विचारलं होतं देवा, आमाई तू रडतेस कशा करता, शोक कशा करतेस? तुझी मुलं गेली म्हणून शोक करतेस ना, तू मला भांडतेस ना. मग एक काम करणार, तुला मी मुलगा आणून देतो तुझा. तुला माहित नाही का मी मृत गुरुपुत्र उठविला, मी माझ्या गुरुचा मुलगा आणून दिला होता, तुला माहिती का कथा? तुझा मुलगा देतो ना, तुला पाहिजे का मुलगा? आम्हाला सांगितलं नको, मला काही मागायचं नाही. परत माझ्या मुलाला जिवंत करू नको, कारण तो रणांगणामध्ये मेलाय, त्याला मोक्ष मिळालाय, रणांगणामध्ये मुक्ती मिळाली आहे. परत तो जिवंत करून आणशील, परत तो दुसरीकडे जाईल आणि पुन्हा मृत्यू पावल, तर त्याला मोक्ष मिळायचा. आता नको म्हणे, माझं नशीब जे असेल ते असेल. आमाई मुलाला घेत नाही आणि काही मागतही नाही, आंधळी झालेली आमाई. मात्र जगाच्या मालकाला आमाईचं ते दुःख बघवलं नाही आणि स्वतः पांडुरंग परमात्मा आमाईचा मुलगा म्हणून आमाईच्या दारात स्वतः. भगवान रुक्मिणी सून झाली, सगळी सेवा करायची. आमाईला पाणी आणून द्यायचं, आंघोळ घालायची,
पूजेची थाळी तयार करायची रुक्मिणीनं आणि हातात द्यायची कुणाच्या? देवाच्या. आणि मग देवाला म्हणायचं, आई आई ग चल आता देवाची पूजा करून येऊ. कुणाची? याचीच पूजा. आणि आमाईला हाताला धरून मंदिरात आणायचं, पूजा करायला व्हायची आमाईला. सगळं आमाईच्या हातात करून घ्यायचं, आमाईला जीव घालायचं. संध्याकाळची वेळ झाली की रुक्मिणीला देवाला म्हणावं, रुक्मिण जी आमाई आज थकली ग, आपण दोघं पाय दाबू आणि साक्षात जगाच्या मालकानं, विश्वाचा मालक, झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं, जगाचा स्वामी आज आमाई मातेचे पाय दाबू लागला. भगवान परमात्मा खूप सेवा करतो भक्ताची, खूप. अरे सोडून मुलगा होईल याच्यात काय नवत आहे भाऊ. चोखोबर करता भगवान परमात्मा, स्वतःच भगवान परमात्मा चोखोबराची बहीण झाली होती. चोखोबराची पत्नी गरोदर होती. चोखोबराय वारीला गेलेले, घरामध्ये कोणीच नाही. गावकुसाच्या बाहेरली लोक वेदना होऊ लागल्या, प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. चोखोबराच्या घरी नाही, कोणीच नाही. आणि पत्नीला त्रास होऊ लागल्यानंतर कोणी राहता, स्वतः भगवान परमात्मा चोखोबराच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबराच्या दरवाज्यावर येऊन थाप मारली. चोखोबाची बहीण झाला शारद घर, 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 चोखोबाची बहीण वैरी उघादार हाकामारी, वैरी उघादार हाकामारी, चोखोबाची बहीण झाला शारद घर, चोखोबाची बहीण झाला शारद घर. भक्ता करता भगवान परमात्मा काहीही काम करायला तयार आहे हो. चोखोबराच्या घरी देवानं बाळूथे धुतले, लुगडे धुतले. एक अभंगाचे उंची नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. कोणाच्या घरी काय करतो, कोणाच्या घरी काय करतो सगळे. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी सर्व रक्ष लागे. भक्ताच्या घरी काम करत असताना कुठली लाज धरत नाही, बाळगत नाही.
भाविकाचे काज अंगे देव करी काळी धर्माघरी उच्चिष्ट ते भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. देवाला सांगायची गरज नाही, सगळी कामं देवाला करायची. काय भाग्य असेल आमाईचं, काय भजन केलं असेल. जरा विचार करा ना, आमचं आयुष्य संपत आलं, देव आमचं स्वप्न द्यायला तयार नाही. आमाईच्या घरी मुलगा म्हणून काम करतोय, सगळं करावं. आमाईला मैत्रीभावाचे गोड शब्द आहेत. आदी माया माता रुक्मिणी ते आमाईची झाली सून, घरचा धंदा सारी तसे जाण, किंचित ऊन पडेना. आता साक्षात आदी माया सून म्हणल्यावर काय कमी पडणार. सगळी व्यवस्था आमाईची. अंथरून देवाने टाकावं, पाय दाबून द्यावे आमाईचे. देवानं सगळं करायचं आमाईचं. आणि पूजेला बी घेऊन जायचं, स्वतःची पूजा. देवानं आमाईची सगळी सेवा चालू केली. काय देववचनाला पक्का आहे. आणि हळूहळू काळ गेला, आमाईची वेळ आली देह सोडण्याची. आणि भगवान परमात्मा स्वतः आई जाणार हे लक्षात आलं. आमाई आता देवही नको. भगवंतानं आमाईला मांडीवर घेतलेलं आहे आणि आमाईनं आपला प्राण सोडला, देह त्याग केला. जगाचा मालक रुक्मिणी आहे, सर्वस्वी रडू लागला. माझी आई गेली म्हणून देवाला रडावं. भगवंताच्या डोळ्यातून पाणी गावं लागलं. सगळा विधी केला देवानं, सगळा. स्वतःच्या बापाचा केला नाही, दशरथ राजाचा. आमाईचा सगळा विधी, अग्नी अष्टक केलं, सगळं पाणी, सगळं 13 वार, सगळं केलं, सगळं केलं. बाकीच्या लोकांना काही कळलं नाही. कोणाला वाटायचं यांचा मुलगा आहे, कोणाला वाटायचं काय, कोणाला वेळ लागला नाही. आणि तिकडे जी दुसरी सून जी गेली होती माहेराला, ती आपला मुलगा, मुलाला घेऊन, विठोबाला घेऊन, विठोबाला वाटायचं त्याला घेऊन देहूला परत आली. तिला कळालं सासूबाई गेल्या म्हणून. निरोप लागला ना, हसते पण हसते. त्याला काही मोबाईल सुविधा नसायच्या. ती 10 दिवसाची विधी कशा करता असायची. कोणचा पाहुणा दुसऱ्याला येईल, कोणता तिसऱ्याला येईल, कोणचा 10व्याला येईल. कारण निरोप लागत नसायचा ना, कारण माणूस जायचा, पुन्हा घेऊन यायचा, वेळ लागायचा. निरोप लागला, कळालं, ती धावत आली आपल्या बाळाला घेऊन. आणि गावातल्या लोकांना विचारलं, का हो आम्हाला कळवलं नाही, सासूबाईच्या विधीला आमचा हात लागला असता, आम्ही सगळं केलं असतो. गावातले माणसं म्हणजे तुम्ही तर होता, तुमचा मालक म्हणून तुम्हीच होता. तुला कळायचं असं, माझा मालक तर लढाईत गेला. मग तुझ्या लक्षात आलं हे सगळे पांडुरंगाची करणी आहे. आणि तिनं आपल्या मुलाला सगळं सांगितलं, विठोबाला. विठोबा त्याचं नाव ठेवलेलं आहे. विठोबा त्याने विचारलं, आहे ग आपला बाळा सुना सुना आहे, कुणीच नाही. त्याने सांगितलं, बाळा तुझ्या वडील लढाई करण्याकरता राजाच्या दरबारात गेले. आई नको म्हणत होत्या पण गेले. आणि तुझ्या आजोबामुळे पांडुरंग परमात्मा आले आणि पांडुरंगाची पूजा पण झाली म्हणून तुझे वडील दोघेही मारले गेले युद्धामध्ये. सगळी वाताहत झाली, कुणीच राहिलं नाही. सासूबाई एकट्या होत्या, पण सासूबाई पण सासूबाईला पण देवाज्ञा झाली. आता कुणीच नाही, आपण दोघंच एकत्र बाळा, मी तुझी आई आणि तू. विठोबाच्या लक्षात आलं की पांडुरंगामुळे माझ्या सगळ्या कुळाचं वाटलं झालंय. आणि विठोबा धावतच मंदिरात देवाबरोबर भांडायला लागले. काय रे पांडुरंगा, हे तुझा न्याय आहे का? ही तुझी नीती आहे का? माझ्या आजोबाने तुला इथं आणलं ना, तुझी सेवा करायची म्हणूनच आणलं होतं ना. आणि तू माझ्या वडिलाला घेऊन गेला, हिरावलंच माझ्यापासून. लढाईमध्ये माझे वडील, माझा चुलता मारला गेला, माझी आजी गेली, मला कळलं नाही. तूच आमच्या कुळाचा घात करणार आहे. धावत आला विठोबा हातात दगड घेऊन.
बघतोच म्हणलं याच्याकडे आता. काय अधिकार पुरुष अधिकार केवढा आहे. पांडुरंग परमात्म्यानं त्याला हाताला धरलं. विठोबा विठोबाला आवाज आला. तिथलं कुणीच नाही मंदिरात गाभाऱ्यात. अरे तू मला विनाकारण का दोष देतो. मी तुझ्या वडिलाला मारलं नाही. मी त्याला समजून सांगत होतो. त्याने माझं ऐकलं नाही. त्याला मी काय करणार. आता माझं कोण आहे का मला कोणी सांभाळणार. भगवान म्हणले तू काळजी कर. तू कशाला रे. मी आहे ना. मी तुमच्या कुळाकरताच इथं आलोय ना. मी तुला सगळा सांभाळ करतो ना. तू काळजी करू नको. मग उभा राहुनी समोर देवाप्रती बोले उत्तर. तू आमचा घात केला थोर. हे बरे काय विठ्ठला. विठ्ठला तू आमच्या सगळ्या कुळाचा घात केला. हे बरं वाटतं का तुला. देव म्हणले तू काळजी करू नको. हे आवाज बदलला बंद पडली. तू का काळजी करतो रे. आवाज कुठे गेला. काहीतरी बंद पडलं. त्याच्या मराठीचा आवाज गेला. फिलिंग गेला की तू काळजी करू नको. मी तुला सांभाळते. नामदेव रायाने एकदा असेच नामदेव राय देवाबरोबर भांडले होते. आणि मग नामदेव राय देवाला म्हणले आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय रे देवा की तू आमचा सांभाळ करणार म्हणून. आमचा बाप मागे आमचा बाप मागे आमचा बाप आमचा बाप आम्हाला सांगे. आमचा बाप आम्हाला सांगत होता की पांडुरंगानं भाग म्हणजे वचन दिलंय, शब्द दिलाय. काय करीन तळहात सावली. माझ्या तळहाताची सावली करून तुम्हाला सांभाळीन. आणि एका दोघाला नाही, तुझी अवघी वंशावळी, अख्ख्या वंशावळीला मी तळहाताची सावली करून सांभाळीन. मी वचन दिले ना. मग काय काळजी करतो रे विठोबा. मी आहे ना तुला. काही काळजी करू नको. आणि पांडुरंगानं विठोबाला समजून सांगितलं. विठोबाला आधार दिला. आणि त्या विठोबानं पांडुरंगाची भक्ती मात्र सोडली नाही बरं का.
नाहीतर आमचं कसं आहे, थोडं वाटोळं झालं की कशाला जायचे पंढरपूरला, काय आमचं देवाला नीट केलंय, आमचं असं ते काही एखादी दुःखद घटना चांगली झाली म्हणत नाही, देवामुळे चांगलं झालं मग देवाच्या दारात पंगत घालतो असं म्हणत नाही. बिघडलं का नाही त्या देवाला कळत नाही का आमच्या नशिबाला असं काही यावं. बरं माणसं काय म्हणतात माहिती का, माणसाची गंमत मोठी आहे. एखादा माणूस भजन करीत असेल, एखादा पूजन करीत असेल, एखादा परमार्थाला त्याच वाटोळं व्हावं. काय भजन करून माणूस म्हणजे माणसाची गंमत आहे. अरे भजन करण्याचा प्रारंभाचा काय संबंध आहे. ते एक माणूस माझी गाडी बघून माझ्याकडे थांबा महाराज, थांबा 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 थांबा, उभा राहा उभा राहा थांबा. काय झालं, जायचं विषय झाला का आता सुरू करायचं, थांबा. तो धावत आला, आवाज कडक झाला रे, मगाच्या आवाजात बदल झालाय, असू द्या. तर त्याने हात थांबा म्हणजे उभा राहा. का बाबा का उभा राहा, काय झालं, ते तुमचा भजन नाही का, कुठे तुमच्या कीर्तनालयात होता, काय केलं बाबा त्यानं. नाही नाही, तुमचा भजनाची माळ तरी पंढरपूरला वारी करत होता, महिन्याची वारी. अगं सगळं खरं, पण काय केलं सांग की लवकर, का घेण्यात गेल्याचा बीपी वाढवतो. ते काय कुठं तुला दुसरीकडे दिसला का, पांढऱ्या बोर्डापासून दिसला तुला कुठं, नेमकं झालं काय. तो तुमचा भजन नाही का, तो माळ करी महिन्याची वारी करतोय, कीर्तनाला असतो, आपण झालं काय, मिली की म्हणला त्याची म्हैस. आता म्हैस मारायचा भजनाचा काय संबंध, काय संबंध. असं काय लिहून दिले का, भजन करणाऱ्या पंढरपूरच्या वाऱ्या करणाऱ्या माणसाच्या म्हशी करत नाही, हे सगळ्या गवळणी वाऱ्या सुरू केल्या असतील, त्याचा काही संबंध नाही ना. पण माणसं त्याचा संबंध संसाराशी जोडतात. मात्र तुकोबऱ्यांच्या वंशाचं वैशिष्ट्य असं आहे की तुकोबर आमाईवर एवढा दुःखाचा डोंगर, दोन्ही मुलं गेली, सून गेली सती, पण आमाईनं देवाची पूजा सोडली नाही. आणि आता हा नाव विठोबा, त्या विठोबाने देवाची पूजा बंद केली, भांडायचा देवाबरोबर, पण पूजा बंद केली नाही. परंपरागत सेवा चालू, वंश परंपरा दास मी अंकित सेवा चालू. आणि त्या विठोबाचा मुलगा आहे पदाजी, त्या विठोबाचा पुत्र जाण पदाजी, त्याचे नामाभिधान, त्याने करुणी सप्रेम भजन, रुक्मिणी रमण आराधिला. विश्वंभराचा हरी मुकुंदा, हरीचा विठोबा आणि विठोबाचा पदाजी. विठोबाचा मुलगा पदाजी, त्याने मी पंढरपूरची वारी बंद केली नाही, वारी चुकवायची नाही आणि देवाची पूजा बंद करू दिली नाही. पदाजीने अतिशय भगवंताची सुंदर सेवा करावी, पूजा करावी, भगवंताचं चिंतन करावं आणि त्यानेही भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त केली. कुणी, पदाजीने. पदाजीचा पुत्र शंकर, पदाजीच्या मुलाचं नाव आहे शंकर, त्याने पूजिला रुक्मिणीवर, त्याने पूजा बंद केली नाही. विश्वकर बाबा, हरी, विठोबा, पदाजी आणि शंकर किती झाले, 5. ही 5 पिढ्या सेवा चालू आहे. अखंडित तिन्ही खंड पडलेला नाही. आमचं नुसतं म्हणायचं असते अखंड हरिनाम सप्ताह, सगळा खंडितच असते. आमची सेवा म्हणजे काय, एका वारीला गेला ते गेला, दुसऱ्या वारीला घरी कसं काय आला नव्हतं, नाही तर बघा अडचण आली, पुढच्या वारीला येतो. 5 पिढ्या वारी बंद पडलेली नाही. अरे जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखा महापुरुष कुळात जन्माला येणारे म्हणल्यावर त्या कुळाचं पावित्र्य किती आहे. हे कुठेही छत्रपती शिवाजीराजे जन्माला येत नसतात, कुठेही तुकोबारे जन्माला येत नाही, कुठेही संभाजीराजे जन्माला येत नाही. त्यांची येण्याची तयारी आहे, पण कुणीतरी व्हावं लागेल ना, जिजाबाई कुणी बनावं लागेल तरी आता. पदाजीचा पुत्र शंकर, त्याने पूजला रुक्मिणीवर, कानया शंकराचा कुमार, बोधवा कुमार तयाचा,
विश्वंभर बाबाचा, हरिहरीचा, विठोबाचा, पदाजीचा, शंकराचा, कानोबा आणि कानोबाचे बोलोबा. हे तुकोबांची मूळ मागली पिढी वंशावळी आहे. किती झाले? विश्वंभर बाबा, हरी, विठोबा, पदाजी, शंकर, कानोबा आणि बोलोबा. किती झाले? 7 पिढ्या. म्हणून तुकोबारायासारखा भक्त जर जन्माला घालायचा असेल तर 7 पिढ्या भजन करावं लागते. लक्षात ठेवा, 7 पिढ्या. 1 तास नाही, सप्त्यापुरता हप्ता नाही. आमचा परमार्थ म्हणजे सप्त्यापुरता आहे. 7 पिढ्या न चुकता, 7 पिढ्या पांडुरंगाची पूजा बंद नाही. 7 पिढ्या. थोडी जी हरी मुकुंद बाहेर गेले तेवढ्याच काळात खंडित झाली. ती बी पूजा पुन्हा त्यांनी करून घेतली, पण ती यांच्या वंशाकडून होती. मात्र पुन्हा बंद पडली. ती बी आजच्या तारखेपर्यंत 350 वर्ष, 375 वर्ष तुकोबारायाच्या वैकुंठ गमनाचे. हे त्यांच्या अगोदरचे मोजावे लागतील ना. हे त्यांच्या 7 पिढ्या अगोदरच्या मोजल्या तर 450-500 वर्षाकडे जाईल. 50 वर्षाची एक धारा. 50 वर्ष 7 बदल 350 वर्ष 350 म्हणजे 750. आज 750 वर्ष झाली देऊळ गावामध्ये पांडुरंगाची पूजा आजही खंडित नाही. त्यांच्याच वंशजाकडून चालत. हे लक्षात घ्या. कानोबा शंकराचा कुमार आणि बोलोबा कुमारतयाचा. बोलोबा हे या कुळामधले आता 7वे. हे बोलोबा हेच तुकोबारायांचे वडील आहेत. बोलोबाने मी पंढरपूरची वारी चालू केली. 40 वर्षे ते अवसरी केली पंढरीची वारी. मग प्रसन्न झाले श्रीहरी कैशा परी ते ऐका. किती वर्ष वारी केली? 40 वर्ष. आता हे आपलं माप कुठं लावायचं बघा. पांडुरंग परमात्म्याची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर कसे भजन केलं पाहिजे, कशी वारी केली पाहिजे, कशी साधना केली पाहिजे, हे या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे. चरित्र ऐकायचं त्याच्यासाठी. आपलं जीवन तसं बनलं पाहिजे ना, त्याच्यासाठी ऐकायचंय. 40 वर्ष वारी केली. काय झालं? सुंदर संसार चाललेला बोलोबाचा. महाजन की होती, सावकार की बरं का. बोलोबा सावकार होते, श्रीमंत होते. 3 वाडे, मोठी सावकारकी, मोठं सगळं जमीन जायदाद, सगळं ऐश्वर्य बोलोबाच. हे मूळ घराणं कुठलं आहे? हे तुकोबारायांचं मूळ घराणं आहे जावळीचं मोरे घराणं. छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासामध्ये जावळी येते ना. महाबळेश्वर तिकडे पायथ्याला जावळी आहे. जावळीचं खोरं म्हणते. त्या जावळीचं हे घराणं आहे, मुळात क्षत्रिय घराणं आहे. मोरे घराणं हे लढाया करणारे क्षत्रिय घराणं आहे. ते काही कारण असतं. तिथं विश्वंभर बाबाच जावळीहून विश्वंभर बाबा प्रथम देहूला आलेले म्हणून मूळ पुरुष आहे. कारण तिथं लढाई करणारे मंडळी होते. विश्वंभर बाबाला ते आपण नाही, देवाची भजन भक्ती भाव होता त्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणून विश्वंभर बाबा देहूला राहायला आले. काही कारण झालं असेल, जे झालं असेल ते झालं असेल. ते काही एवढं प्रत्येक आपल्याला कसं असतं, तुकोबारायांचं जीवन चरित्र बघत असताना तुकोबारायांनी कशी साधना केली हे बघायचं. इसवी सनामध्ये त्या फार याच्यामध्ये अडकून पडायचं नाही. थोडंफार कमी जास्त होईल इकडे. विश्वंभर बाबा जावळीहून देहूला आले. मोरे घराणं त्यांचं दुसरं आडनाव आंबिली बोल म्हणून देहूला आल्या. म्हणून मूळ पुरुष विश्वंभर बाबा. क्षत्रिय वृत्ती, लढाऊ वृत्ती, लढाई करण्यामध्ये प्रावीण्य असायचं. श्रीमंती काही नाही, घरदार नाही, असं
पाचही बोट तुपात बुडलेली असं सगळं होत. पण काय होत, 40 वर्ष झाले पण मूलबाळ नाही. मूलबाळ नाही. चिंता लागली. पांडुरंगाची सेवा चालली पाहिजे ना. अखंड कशी चालणार? मूलबाळ तर नाही तर काय करावं? मनामध्ये मोठी चिंता आहे. पण मागायचं देवाला काही नाही. ही मात्र परंपरा तुकोबऱ्या म्हणतात ही आमची परंपराच आहे. काय परंपरा? देवाला काही मागायचं नाही. काही मागणे आवाजित, काही मागणे आवाजित. काही मागणे आमार्जित, काही मागणे आमार्जित. वडिलांची रीत दान करतो, वडिलांची रीत दान करतो. काही मागणे आमार्जित, काही मागणे आमार्जित. काही मागणे हे आम्हा अनुचित. काही मागायचं नाही. 40 वर्षाला मूल नाही पण देवाला अजिबात म्हणले नाही की मला मूल पाहिजे म्हणून. मात्र वारी चालू. देवाने खाली मन घालून उभा राहून आता मागतील मग मागतील एवढं बोल झालं की बोलोबा दर्शनाला आले की देवाची मान खाली. एक दिवशी काय झालं, एका वारीला निघाले आणि आईसाहेब म्हणल्या, कनकाई माता, आईसाहेब म्हणल्या महाराज प्रत्येक वारीला तुम्ही जातात, एकदा मला भेट द्या की पंढरपूरला, आपण दोघं मिळून जाऊ वारीला दर्शनाला. अरे म्हणले मला तुला पंढरपूरला न्यावं वाटते, दोघांनी गेलं पाहिजे पण मी तुला नेत नाही. म्हणजे का नेत नाही? बाईची जात आहे, तिथे गेल्यावर मागितल्याशिवाय राहायची नाही म्हणून मी तुला नेत नाही. मला मुलबाळ नाही आणि तू गेल्यावर म्हणशील पांडुरंगाला, पांडुरंगा बोली नाही, जरा पोट पाणी पिकू द्या. एवढं म्हणलं की तू लगेच टाईट होईल. आणि आपल्या कुळाची परंपरा आहे देवाच्या समोर काही मागायचं नाही. आपली परंपरा आहे जपली पाहिजे. मागायचं नाही, त्याच्यामुळे मी तुला नेत नाही. ती म्हणली, आईसाहेब म्हणल्या मी काहीच मागत नाही, तुमच्या परंपरेला धक्का लागू देत नाही, पण एकदा मला पंढरपूर तरी बघू दे की पांडुरंगा दर्शन करू द्या. मी अजिबात मागत नाही, अजिबात मागत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी मागणार नाही. बघा म्हणजे नाही. आले घेऊन वारीला. पांडुरंग म्हणले आता संधी आली, कुछ करना पडेगा. आता ऋण फेडायची वेळ आली, लय कर्ज झालंय, थकबाकी जास्त थकलीये, बोजा वाढायला लागलाय थकबाकीवर. आप कुछ ना कुछ तो करना पडेगा. आता संधी आली. देव आहे, देवाला काय लीला करायला. बडव्याच्या रूपात देवच उभा राहिले तिथं पूजेला. आणि जरा बारीमध्ये महाग पुढे केलं. दर्शनाची एकादशीची गर्दी असेल, पुरुषाची काही निगडी असेल बाईची, ती नेमकी बोलवा राहिले महाग. कणकाई माता पुढं आल्या अगोदर दर्शनाला आणि महाग राहिले बोलवा. आल्याबरोबर दर्शन केलं. पांडुरंग शेजारीचे, पांडुरंगाला डोळेवरून बघितलं, आनंद वाटला. पुन्हा हात जोडले. शेजारी बडव्याच्या रूपात पांडुरंगच आहे तो पुजारी म्हणून. त्यानं बघितलं, आई साहेब कुणी पुणे आलात वारीला? आम्ही पुणे जिल्ह्यातून आलो. पुण्यातून आलात? हो.
आळंदीला जाता का नाही कधी? मग आळंदीला जातो म्हणजे आम्ही प्रत्येक महिन्याला आळंदीला दर्शनाला जातो, 15 दिवसाला जातो, महिन्याला जातो. तुमचं गाव कोणचं आहे? देऊळगाव आहे. देऊळगाव मध्ये माझ्या ओळखीचा एक माणूस होता, विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबाची आमच्या नावावर ख्याती, आम्हाला त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. आम्ही त्यांच्याबद्दल खूप माहिती ऐकून आहे विश्वंभर बाबाबद्दल. कणकई माता म्हणल्या माय मी त्यांच्याच वंशातली आहे, मी त्यांच्याच घराण्यातली सून आहे. विश्वंभर बाबा आमच्या घराण्यातले मूळ पुरुष आहे. अरे बाबा तुमचं जवळच निघालात तुम्ही. बर समाधान आहे सगळं? हो सगळं समाधान आहे बाबा, काही नाही अडचण. नाही काही असली अडचण तर देवाला मागा, आमचा पांडुरंग लय पूर्ण करतोय, लगेच इच्छा पूर्ण करतो. देवाच्या समोर लगेच प्रकट करा. तुमच्या मनात काही इच्छा असली तर आलात तर आता बोला. एक तर तुमचं नेहमी येणं होत नाही, अनायशा आलात, तुमच्या बालकाने आणलंय. देव बोलाय मोठा चतुर आहे, फसवायला हुशार आहे, फासे टाकायला. काही माता म्हणल्या बाबा नको रे बाबा, काही मागायचं नाही, मालक मागा बघतील. आणि मालकाने मला बजावून आणलंय, देवाला काही मागायचं नाही. भगवान म्हणजे बापरे गिरायक लय पकडले, आधीच खूप बळकट करून आणलेला दिसतंय, पण काहीतरी लीला करावीच लागल. भगवान म्हणले असं मागणं बरोबर नाही, हे मान्य मला, संसाराकरता नाही मागायचं. पण तुमच्या त्या विश्वंभर बाबांनी सांगितलं होतं देवाला की माझे वंश तुझी पूजा करील, असं मी ऐकलंय. मी ते ऐकूनच सगळी कथा. आणि मग आता तुम्हाला जर मुलबाळ नसलं तर मग तुमची वंशाची कशी काय पूजा होईल? मग तुम्हाला तुमच्यासाठी थोडंच मागायचे, देवाच्या पूजेसाठी म्हणायचे पोट पाणी पिटू दे एवढं तरी म्हणा. आणि जर पूजा बंद पडली तर मग विश्वंभर बाबाचं सगळं खोटं होईल. कारण कवाई माता बोलल्या की त्याच्या बोलण्याला मा हे खरे माय म्हणजे माझ्याकरता मला काही मागायचं नाही, मी मालकाला सांगितलंय मी काही मागणार नाही. पण देवाची पूजा जर चालू राहायची असली तर मग पोट पाणी पिकलं तर मग बरंच होईल, असं एवढंच म्हणणे. एवढं म्हणल्या बरोबर भगवान म्हणजे बस हो गया काम, तथाच तुम्हाला मुलबळ होईल, जा म्हणे काही काळजी करू नका. आणि आई साहेब गेले दर्शन करून, बोलोबा महाराज दर्शना करता आले. देव टाईट खाली मन घालून बसलेला असताना काही झाले. देवा भगवान परमात्मा खुश आहेत, मस्तकाला त्या घरात हसायला लागले. बोलोबा म्हणले नेहमी खाली मान घालतोय आणि आज जरा नजर काही आहे काय म्हणकडे कुछ ना पुस्तक गडबड आहे. बोलोबा महाराज दर्शनाला आल्या बरोबर भगवान म्हणले बस बस झालं काम झालं काही काळजी नाही, झालं माझं काम झालं म्हणले, कर्ज उतरलं तर बाकी नील वजा बाकी बरोबर झाले म्हणले. बोलोबा म्हणले देवा एवढं खुश झाला काय भानगड काय आमच्या मालकीत पुढे आलं काय मागितलं ना काय? नाही म्हणले ते झालं सगळं झालं म्हणले, तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला 3 मुलं होणार. आशीर्वाद देऊन टाकला 3 मुलं होणार म्हणले 3. बोलोबा म्हणले मला वाटलंच होतं धोका होईल, खतरा धोका मी ओळखीला होता, आता झालाय धोका. तर आता लक्ष द्या, आता फार महत्वाची गोष्ट आहे. देवा आता तुम्हाला मला मुलगा द्यायचा ठरलाय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बोला आज उपवास आहे का? उपवास आहे का? पंढरीनाथ भगवान वेळ संपलाय, तुमच्याकडून भजन उद्या करून घेतो. भगवान आता लक्ष द्या, फार महत्वाचा विषय. बोलोबा म्हणजे देवा तुला मुलगा द्यायचा तू निश्चय केलाय ना? हो म्हणजे केला, आता झालं सगळं, वचन दिलंय सगळं झालं. ऐक म्हणजे काय, मुलगा द्यायचा आहे तर असा मुलगा दे. पुत्र देई साकुंडा, पुत्र देई साकुंडा, पुत्र देई
बोलवा बोले प्रीत वचन. लक्ष द्या, मुलगा मागितलाय स्वतःचा संसार करण्याकरता नाही, मला सांभाळण्याकरता नाही, म्हातारपणाच्या काठीचा आधार म्हणून नाही. बोलोबाने मुलगा कशा करता मागितला लक्ष देऊन ऐका. बोलवा बोले प्रीत वचन विश्व उद्धारक वैष्णवजन. मुलगा कसा पाहिजे? विश्वाचा उद्धार करणारा मुलगा. तुला मुलगा द्यायचा तर असा दे की त्या मुलानं विश्वाचा उद्धार केला पाहिजे. एका गावाचा, एका तालुक्याचा, एका जातीचा, एका पंथाचा, एका कुटुंबाचा नाही, विश्वाचा. पुढं कीर्तने गाईल तुझे गुण, तो पुत्र निधान देव. कसला मुलगा पाहिजे मला? माझ्या कुटुंबाचं ओझं वाहणारा नाही, गाढवाने, विश्वाचा उद्धार करणारा आणि कीर्तनामध्ये तुझे गुण गाणारा असा द्यायचा असला तर मुलगा दे, नाहीतर मी निपुत्रिक असलो तरी चालेल. दुराचारी मुलगा नको, दुष्ट मुलगा नको, दुष्ट विचाराचा नको. कीर्तनामध्ये तुझे गुण गायले पाहिजेत आणि विश्वाचा उद्धार केला पाहिजे असा मुलगा मला पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागायचं तर कसं मागायचं बाळ? काय बोलोबांची व्यापक दृष्टी असेल याचा विचार करा. तुकोबारे त्यांच्या पोटी जन्माला आलेले त्यांची दृष्टी किती व्यापक आहे. केवळ कुटुंबापुरतं नाही, माझ्या वंशाचा दिवाला वाढू दे, काय काय वंशाचा दिवा लावायला नाही मुलगा मागितला, विश्वाचा उद्धार करण्याकरता मुलगा मागितला. विश्वाचा उद्धार झाला पाहिजे आणि कीर्तनामध्ये तुमचे गुण गायले पाहिजे. कीर्तने गाईल तुमचे गुण असा मुलगा. पुत्र देई ऐसा देवा, त्याला जग म्हणे बाबा, किंवा पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तीही लोकी. जननी जने तो दाताया सूर नाही तर जननी वांज भली. कबीरदास, आईनं मुलाला जन्म दिला तर एक तर शूरवीराला द्यावा. छत्रपती शिवाजी राजासारखा, संभाजी राजासारखा, भगतसिंगासारखा वीर, नाहीतर दानशूर दाता असावा. जननी जने तो दाता या शूर, एक तर तो दाता असावा, शूर असावा, नाहीतर भक्त असावा. नाहीतर मग काय करायचे? कोंबडीच्या पिलावणी खुरवाडा भरलेला, कोई चिली ले गई, कोई बिली ले गई, हो गई बाटाबाट. उपयोग काय त्याचा? एक असला तर शिवाजी राजासारखा, तुकोबारायासारखा, ज्ञानोबारायासारखा, चोखोबारायासारखा, सावताबाबासारखा, गोरोबा काकासारखा, सेना महाराजासारखा एक असला तरी चालेल. म्हणून आईनं मुलाला जन्म द्यावा तर भक्ताला नाही तर शूराला द्यावा. म्हणून भारताच्या माता मावलीवर केवळ मुलं जन्माला घालणं महत्वाचं नाही, हे लक्षात ठेवा. जी मुलं जन्माला घालायची ती मुलं शिवाजी राजासारखी असली पाहिजे, तुकोबारायासारखी असली पाहिजे, एक तर भक्त असले पाहिजेत, नाहीतर शूर तरी असले पाहिजे असं. आणि म्हणून बोलोबानी भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा एक तर आता आमची मंडळी फसली, तू मोठा गोड बोलायस, चतुर आहेस, गोड बोलून फसवतो देव, चतुरा तो शिरोमणी, मोठा देवा तो चतुर चतुर. पण मात्र एवढी विनंती माझी आहे, द्यायचंय तर असा दे, विश्वाचा उद्धार करणारा, विश्वाला पूजनीय असणारा, सर्वांना भक्ती मार्गाला लावणारा आणि कीर्तनात गुण गाणारा असा मुलगा द्या. देवाला विनंती मान्य केली बोलोबाची आणि बोलोबाने दर्शन केलं, आशीर्वाद घेतले पांडुरंग परमात्म्याचे. आणि बोलोबा आपल्या पत्नीला घेऊन देऊळ गावाला परत आले. आणि मग उद्या तुकोबारायाचा जन्म होईल. आता 5 वाजले आणि आज आपण सांगितलं नव्हतं कोणाला सोंडवड्याचा प्रसाद आणायला, नाही तर आजच थोडंसं गेलो असतो 5:30 पर्यंत. आता उद्या तुम्ही तरी कुठं 2-2.5 तास 3 तास झाले गेले की तुमचं सुरू होते. त्या पेक्षा ते नसतील तेवढी लगेच 32 असणं सुरू होते, पाय इकडं हात इकडं. तर ठीक आहे, उद्या काय करा, सोंडवडा घेऊन या थोडा प्रसादाला. उद्या तुकोबाराया प्रगट होणार आहे, थोडे थोडे फुलं बी आणा. म्हणजे असं तुकोबारायाच्या प्रगट झालं की फुलं उतरायची, जय जयकार करायचं, तुकोबारायाच्या नामाचा जप करायचा बस. कारण
तुकोबाराची चरित्र कथा ही सात्विक चरित्र कथा. याच्यामध्ये सत्वगुण आहे सगळा. हे बाकी कसं लिहिणं नाही ना, बाकी दुसरं काही नाही. अवांतर गाणे नाही ना, काही नाही. तुकोबाराचे अबंधच, त्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये ही ह्याच्यामध्ये ती, नाहीतर काय असते, फक्त चरित्र कथेचे नाव वेगळे असते, बाकी सगळं तीच असते. पद्धतीच तसं नाही चालत. हा, उद्या पुढे फुलं घेऊन या सर्वांना. फुलं वाटाय आपण सांगतो का मला वाटायची, आणि महिला मंडळाने सुंटवडा घेऊन यायचा. किती आणायचा? बारक्या चमच्यातला अर्धा चमचा. एवढा चिकटपणा करता काय? कमीत कमी 10 लोकांना पुरेल एवढं तरी वाटे वाटे आणा, म्हणजे त्याचं एक स्वतंत्र टोपलं जमा करा प्रसादाचं. मग कथा सुटली की मग सगळ्याला तुकोबाराच्या प्रगटाचा प्रसाद मिळेल. आता 2 मिनिटं सुंदर भजन करा, तोपर्यंत आरतीची तयारी होईल. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.